राहुल कधी वेळेवर येत नाही, डिसिप्लिनच नाही तर का मग अशी वेळच व्हायला पाहिजे. ए अरे ढकलत काढली गाडी. राजा ती गाडी मी भुंगा पळवली असती, हा पण ती थांबवताना माझं पाय पोचत नाही त्याच्यावरून, म्हणून चालवताना. बरं झालं चालत जाणे. काय बी म्हण एक नंबरच. आपलं सगळं एक नंबरच असतंय, काय 2 नंबर काय नसतंय. थँक्स बाबा. एक तर थँक्स तर म्हण, नाहीतर भावा तर म्हण. ते एकेसारखं नुसतं थँक्स भावा करून हसू नको. बरं बाबा नुसतं थँक्स. पण मला एक कळ ना, ही गाडी कोणाची. आज्जा कुणाला सांगणार नसशील तर सांगतो, गिरायकाची आणल्या. अरे तू येडा बिडा आहे कर. हे बरं आहे तुझं, तुम्ही दोघं एकामेकाच्या प्रेमात येड झालाय ती झालाय, आणि मला येड काढताय. वय राहून दे, नेता आमची गाडी. तसं नाही, ऐक की ते गिराईक तिकडे बोंबलत असेल ना, म्हणून म्हणलं. ते माझं मी बघतो, तू नको टेन्शन घेऊ. त्याला मी उगाचच वेळ करतो. कसा बघ, आधी गेल्या गेल्या त्याची केस कापतो, मग त्याची दाढी करतो, मग त्याचं हळूहळू फेशियल करतो. तुझं तिकडचं काम झालं की मला रिंग दे, तवर मी खिंड लढवतो. आणि हो गाडी ने, पण कुठं धडकू नको बाबा, नाही तर दुकान माझं इकाय लागेल. बर 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 जा लवकर, नाहीतर उशीर होईल. मला बी जायचंय, तिकडं गिरायकाचा फेस वाळला असेल. जा आणि घे. हे कोणाचं. गिरायकाच आहे, घाल. राहुल्या असं दे, घाल. हा तू ना खरंच. हा जा बोल. कुठेस तू. हा मी आलेच, 5 मिनिटात येते. हा हो हो आरामात ये, थांब तुम्ही. हा आले आले. यासमुळे आता माझं काय खरं नाही. केव रे, अगं तो तिकडे पोचला बी, आणि इकडे आपला ड्रेस कुठला घालायचा ते बी फायनल झालं नाही. जल्दी करा शीतल, एकतर पहिल्यांदाच बाहेर जातेस तर तू उशीर नको, नाही तो गुस्सा करके चला जाएगा. हा बघ, यो ड्रेस कसा वाटेल. हा मस्त आहे, पण यास्मिन यावर लईच वर्क आहे ग. नको नको यो नको. हा यो कसा वाटेल, मला वाटतं यो भारी दिसल. एकदम बढिया, पण यो ड्रेस मला आवडत नाही. नको यो नको. हा यो घालू, पण यो आजाला आवडणार नाही. यो भी नको. शीतले, तेरा प्रॉब्लम क्या मालूम है. काय. एक तो तू ही सवाल पूछ रही है और जवाब भी तू दे रही है. अगं काय सुचना झालंय बघ. तुझा वाजले किती. 11 वाजले. 11. कशी दिसते मी. अब इतना सब कुछ होने के बाद तेरे को लगता है क्या मैं तुझे बुरा बोलूंगी. म्हणजे मी चांगली दिसत नाही वय. शीतल, तू ना सुपर दिख रही है. अब जल्दी करना मेरी अम्मा, और ज्यादा देरी मत करा, वरना उधर अजिंक्य की जान चली जाएगी. यासमुळे येते मी. हा ऐक की, चांगली दिसते ना मी. अगं बाई जा आता, आजा वाट बघत असेल. लई लेट नाही ना झालंय. अगं बाई नाही, टाइमात आहेस. हा बाय. 1 मिनिट, ही बॅग घे, संध्याकाळी मला दे. हा
यास्मीन सातार को गया हाँ जमे इस्लामपूरून आला कधी येणार आहे क्या पता तू काय एकटीच कॉलेजला निघालीस काय वय शीतल येणार नाही आज नाही का हा ती आजारी आहे म्हणजे जरा त्याची तब्येत ठीक नाही आजारी आहे वय तुला वाजले किती 1 वाजले. अजून इथंच? दोन तास झाले तरी अजून आलेली नाही. रावल्याने दुसऱ्याची गाडी आणली, बोंबलत असली गिराय. येऊ दे तिला, सांगतोच आता. आजा सॉरी लेट तर झाला नाही ना. अगं नाही नाही, तेवढं चालतंय. नक्की. हो. आणि मला वाटलं आता निघून बिघून जातोस का काय. शितले, मी म्हणजे तू नाही. ते बी आहेच म्हणा. शीतल पवारच आहे. तिची जागा कोणी बी घेऊ शकत नाही. मी बी अजिंक्य शिंदे, वन अँड ओनली सिंगल पीस. बर चला आता निघूया. भैया हो भैया गुड न्यूज आहे. का रे सुरजा काय गुड न्यूज आहे. हा शीतल वहिनी आजारी पडली. तुझ्या तर तुला तर गुड आणि बॅड ह्यातला फरक बी कळत नाही. अहो तसं नाही भैया. अहो वहिनी आजारी पडली म्हणजे तुम्ही फळ घेऊन गेला म्हणजे इम्प्रेशन नाही का पाडणार. अरे गुड न्यूज नाही, गोल्डन न्यूज आहे. गोल्डन न्यूज. या गॉड न्यूज साठी आपल्या बागेतली गोड फळं घेऊन जाऊ. गॉड न्यूज, गोड फळं. यस चला. नमस्कार जितू शेठ. नमस्कार नमस्कार. काय म्हणतो भैया. काय नाही, शीतल आजारी असल्याचं कळलं. जास्त काय झालंय ना, औषध बिषध घेते का. जास्त काय असेल तर सांगा, लगेच हॉस्पिटलला जाऊ. सुरजा मोठी गाडी कर, चल लवकर. अरे हो 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 ऐक तरी तुझा काहीतरी गैरसमज झालाय. शीतली आजारी नाही, कॉलेजला गेली ती. आणि मला एक सांग, शीतली आजारी आहे आज तुला कोणी सांगितलं. यास्मिन भेटली होती, ती म्हणाली. आपण दोघी तर संकटच गेला की कॉलेजला. अहो यास्मिन एकटीच होती. ती म्हणली शीतलची तब्येत ठीक नाही म्हणून येणार नाही. थांब फोनच लावतो तिला. उचल ना. पण आलं विचारतो की तिला. काहीतरी गडबड आहे. येऊ देत आवतोच तिला. अहो नाही ठीक आहे, कॉलेजलाच गेले असतील आपल्या शीतल. तसं बी ह्या सूर्याच्या ऐकण्यात काहीतरी फरक झाला असेल. बरं जितू शेठ, आता आलोच आहे तर ही फळं घ्या. आहो घ्या हो, आपल्या बागेतले. बरं येतो मी, काय असेल तर नक्की सांगा.
नाना कुठे? कारखान्यावर गेला. बर ठीक आहे, सांग आता येऊन गेलो. हा? शितली नेमकी कुठे गेली असेल? येऊ दे, बघतोच तिला. नुसताच काय बघतोस? मग काय करू? तूच ग बसलीस. मग तू का गप्प आहेस? मी वाट बघतोय, तू काहीतरी बोलशील याची. तू बोल की काहीतरी. मी काय बोलू? तू बोल की. आता मी तरी काय बोलू ना? मग मी तरी काय बोलणार? बोल काय बी. भेळ खायची आपण. हा चालेल की. दादा एक वेळ द्या. एक अरे तू बी खा की. शितले बावट आहेस का? का काय झालं? भेळ अशीच खायची असते. एक वेळ दोघात खाल्ली ना ती गोड लागते. पण मला तर तिखट आवडते. दादा एकदम तिखट करा. हा बर. थांबा, ठीक आहे. तिथले बोल की. समोर बसलेलं जोडपं बघितलं का? त्यांचं काय? नवीन दिसतंय. तू कसं काय ओळखलं? अगं ओळखायची काय गरज आहे? बघितलंच कळतं. कसं का? ही बघ कसली लागती. त्याला बघ की, तो बी लागतोय. तिथले काय? ती मगाचपासून बघतोय. ती दोघं जरा जास्त जवळ येतात ना? होय र. ते बघ त्यानं तिचा हात हातात घेतला. ती घाबरली बघ. होय ग, नुसता हात धरल्यावर घाबरायचं काय त्यात? येड्या, ती घाबरली नाही काय? लाजते ती. होय, तुला कसं काय माहित? हाय का आता? पोरांनी पोरीचा हात हातात घेतल्यावर ती लाजणारच ना. त्याला कळाय नको हात हातात घेताना. ती बरोबरच आहे म्हणा. अयो, अरे बघ की कसं एकमेकांना भरवतात लहान पोरागत.
काहीतरीच काय बालीच्या गत. मला तर ना असं हाताने भरवल्यानंतर रागत येतो बघ. पण ते बाबू सोनू पिलू म्हणतात ना त्याचा पण राग येतो मला. खूपच काहीतरी बावटाने वागतं काय रे. अरे घाबरला का काय? असं घाबरू नका. हा? मला ओळखलं का नाही? हा ही वेगळं का बसलं? अरे काय झालं? नाही कुठं काय? अरे मग वेगवेगळं का बसलाय? न ओळखायला काय झालंय? हा आम्ही काही तर आज येत नाही. म्हणजे रोज रोज बी येत नाही, आजच आलोय. हाय का नाही आजा? हा होय आजच आलोय. आणि आज आता फौजी झालाय बर का. वा ही म्हणजे लय भारी झालं. आता भांडत बिंडत नाही ना? नाही अहो अजिबात नाही. आणि आम्ही एकमेकांना लई म्हणजे लई समजून घेतो. उलट मी नाही ही समजून घेते मला. वा आणि आम्ही लग्न बी करणार आहे. वय वय असंच एकमेकांना समजून घ्या, भांडू बिंडू नका. चालू द्या तुमचं. काय हेच का जे चाललंय ते भेळ मिसळ. अरे वा तुमची बी भेळ का? कुठे आहेस तू? किती वाट बघू मी? एकटी आहे मी इथे, लवकर ये. आजा कुठं बघत होतास? कुठं नाही. आजा खरं खरं सांगा, कुठं बघत होतास ते? अगं खरंच नाही. तू त्या पोरीकडे बघत होतास ना? कुठल्या? त्या ब्लॅक ड्रेस घातलेल्या पोरीकडं? होय तिच्याकडे. नाही नव्हतं बघत तिच्याकडं. वा तिच्या ड्रेसचा रंग सांगतोय आणि बघत नव्हतो असं म्हणतोय. अगं खरंच नाही तर. आजा माझ्याशी खोटं बोलू नकच, नाहीतर काय? माझ्या इतकी वाईट कोण नाही. अगं पण मी बघितलंच नाही तर. वा बघूनच्या बघून वर बघितलं नाही म्हणून सांगतोय. अगं मी माझ्या नादात होतो. तिकडे ती पोरगी निघाली, त्याला मी तरी काय करू? नादात लक्ष परत तिकडच गेलं. अगं लक्ष काय ठरवून जातं वय? म्हणजे गेलं ते नक्की. बरं बाई हो, पण जाणून बुजून नाही गेलं. चुकून मी जिकडे बघितलं तिकडे ती पोरगी होती. असं तू कबूल करणार राहिलं बाजूला, तुला तर सॉरी बी म्हणून वाटत नाही. शितले आता बाज कर की शितले. सॉरी म्हणजे तुला चूक कबूल आहे ना? आता काय चूक नसली तरी कबूल केलीच पाहिजे. चूक असल्याशिवाय माणूस कबूल कसं करल? एखाद्याच्या भीतीने ना माणसं न केलेला गुन्हा बी कबूल करतात. एवढं घाबरतोस वय मला? मला जर का एवढं घाबरत असतात ना तर त्या पोरीकडे बघितलं नसतं आणि चूक बी कबूल केली नसतीस, कळलं? शितले तू बी ना. अगं मी विषय संपवा म्हणून मी म्हणलेलो. तुला इथं विषय संपवायचं पडलंय आणि मी बोलते त्याचं काहीच नाही. तुमच्या पोरींचा ना काय प्रॉब्लेम असतो तेच कळत नाही मला. पोरींचं म्हणजे अजून कोण आहे का? नाही म्हणजे असेल ना तर तिला घेऊन ये ना बागेत आणि खा बे. शितले बघ, शितले सॉरी चुकलं माझं. परत असं नाही वागणार मी. आणि बघ तुला सोडून मी दुसऱ्या कोणाकडे नाही बघणार. शितल्या का आई